नमस्कार सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज करणार आहे मटर कचोरी। बघूया त्याची रेसिपी। त्यासाठी मी मैदा घेतला आहे, त्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे, आपल्याला ओवा टाकायचा आहे, थोडा मिक्स करून घेऊ आपण हे छान। आणि त्यानंतर पाणी टाकून त्याचं पीठ भिजवून घेणार आहे। छान अशी मटर कचोरी आपण करणार आहे, मटर टाकून। पीठ भिजवून झाले आपले हे छान। आता थोडंसं तेल लावून पिठाला आपण हे पीठ आता बाजूला ठेवून देऊ। आता आपण याला बाजूला ठेवून देऊ। कचोरीचं हे सामान सारणचं मटर घेतले, लसण, अद्रक, कोथिंबीर, बडीशोप घेतली, धने आणि जिरे घेतलेत। आता आपल्याला त्यातलं जिरे, धने आणि बडीशोप भाजून घ्यायची आहे। जिरे टाकले, शोप टाकली त्यामध्ये। आता धने पण भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। आता हे सगळं आपल्याला आता थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे। त्यानंतर त्याच भांड्यामध्ये मिरची आणि अद्रक घेतली आहे, ती पण आपल्याला वाटून घ्यायची आहे। इकडे कढईमध्ये तेल घ्यायचं आहे आपल्याला आणि मटर टाकायचे त्याच्यामध्ये। आपल्याला हे मटर परतून घ्यायचे आहेत छान, त्याच्यावर डाग पडेपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचे आहेत। छान वाफ आली बघा, आपण परतून घेऊ आता हे मटर सगळे। हे मटर पण आपल्याला मिक्सरमध्ये थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत। हे पण आपण आता जाडसर असे वाटून घ्यायचे मिक्सरमधून। त्यानंतर कढईमध्ये थोडं तेल घेऊन आपण जे वाटण वाटून घेतले जाडसर वाटणाचं ते टाकून घ्यायचे कढईमध्ये। सगळं वाटण टाकून घेऊ आपण, परतून घ्यायचं आहे तेलावर आपल्याला परत। त्यानंतर आपण जे बडीशोप, धने आणि जिरे मिक्सरला वाटून घेतले होते ते टाकून घ्यायचे त्या वाटण्यामध्ये। त्याचबरोबर आपण मिरची आणि अद्रक जे वाटून घेतले होते मिक्सरमध्ये ते पण टाकून घ्यायचे। हे आमचूर पावडर आणि मिरेपूड टाकलेली आहे, ती पण टाकून घ्यायची। आमचूर पावडर आणि मिरेपूड। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला। ह्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, छान एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये छान अशी हिरवीगार कोथिंबीर टाकायची आहे। रेसिपी आवडत असेल तुम्हाला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चाट मसाला टाकला, हा चाट मसाला घ्यायचा आपल्याला त्यामध्ये टाकून। हे आपलं कचोरीचं सारण तयार झालं आहे। आता आपण जे पीठ भिजवून घेतलं होतं ते घेऊया। छान भिजले आपलं पीठ। तर त्याचे असे गोळे करून घ्यायचे आपल्याला आणि यामध्ये आपल्याला आता ते आपण जे सारण करून घेतलंय ते सारण आपल्याला भरायचं आहे। चमच्याच्या साहाय्याने ते सारण भरून घ्यायचं आहे आपल्याला। व्हिडिओत दिसते त्याप्रमाणे आपण ते सारण भरून बंद करून घ्यायचं आहे ते। त्याप्रमाणे करून घ्यायचं आपल्याला। आपल्याला हातावरच त्याला थोडा मोठं करून घ्यायचं आहे, आपण लाटणार नाहीये, असंच त्याला कचोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे। झाली आपली कचोरी, मिनी कचोरी रेडी।
अजून एक गोळा घेऊ आपण. मध्ये असं फुलगट भाग करून त्याच्यामध्ये आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे. बंद करून घेऊ आपण आता ते. गोल आकार देऊन घ्यायचा आहे त्याला आणि त्याच्या अशा कडा बंद करून घ्यायचे आहेत. याचप्रमाणे आता आपण सगळ्या कचोऱ्या करून घेणार आहे. सगळ्या कचोऱ्या करून घेतल्या आहेत मी. आपल्याला आता हे तळून घ्यायचे आहेत. तेल ठेवलं होतं तापायला, त्यामध्ये आता आपल्याला हे सोडून घ्यायचे आहेत कचोऱ्या. मीडियम फ्लेमवर आपल्याला कचोऱ्या तळून घ्यायच्या. कचोरी तेलामध्ये सोडल्या लगेच त्याला परतायचं नाहीये. छान ब्राऊन रंगावर आपल्या कचोऱ्या तळून झाल्यात बघा. कचोऱ्या काढून घेऊ आपण. छान तळून झाल्या आहेत त्या. कलर पहा किती छान आला आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. आता या कचोऱ्या छान चिंचेच्या चटणीसोबत आपण सर्व करू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.